तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर आज तुम्हाला खरंच खूप महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. ते काय झालं माझ्यासोबत. तर गाईज, पहिल्यांदा आम्ही चाललो होतो ओवीचे फोटोशूट करायचे होते. 27 डेटला तिचा बर्थडे होता, त्यासाठी आम्ही फोटोशूट करायला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता, बट मी थोडंसं शूट केलं आहे नॉर्मल. तर एवढंसंच फोटोशूट केलं आणि त्यानंतर ओवीला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं, कारण ओवीच्या डोळ्यातून पाणी येत होतं, म्हणून चेक करायला घेऊन गेलो होतो. इकडे ओवीची मस्ती भरपूर चालू होती. जर बर्थडेचे फोटो बघायचे असेल तर इंस्टाग्राम पेजवरती नक्की या आणि तिथं माझी ID सर्च करा. तुम्हाला नक्की माझे फोटो भेटून जातील. त्यानंतर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये तर नाही गेलो, बट मला चायनीज खायचं होतं म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. सो आम्ही इथे आलेलो आहेत आणि आल्यानंतर इकडे ओवीच्या काकाची आणि ओवीच्या पप्पाची खूप मस्ती चालू होती. आणि इकडे आम्ही खरं तर गाईज, मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, बट खूप उशीर झाला म्हणून आम्ही नाही गेलो. म्हटलं त्याला ओवीचं जर फोटोशूट झालं आणि ओवीच्या दवाखान्याचं पण सगळं काम झालं तर आपण नंतर येऊ, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये चायनीज खायला गेलो. आणि काहीच खरं तर कुठे जायचं म्हटलं की नाही, हे असंच होतं, कारण आम्ही 1:30 वाजता घरातून निघालो होतो आणि निघताच भरपूर पाऊस चालू झाला आणि त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला. तर असू द्या. सो आमची इकडे शेव आली होती आणि सूप येणार होता नंतर, आणि चायनीज पण नंतर येणार होतं, म्हणून अगोदर शेव खाऊन घेतली. शेव खाताच आम्हाला सूप आलं आणि इकडे ओवीला पण, आणि आम्ही सगळं खायला लागलेलो बघून ओवी आमच्या तोंडाकडे बघायला लागली. तिला पण दिलं आणि इकडे आमचं सूप पण आलं होतं. मग आम्ही, आणि खूप म्हणजे खूप आवडलं गाईज. मी नंतर सांगोला आली तर नक्की इथे येईन, कारण मला खूप चायनीज आवडलं. आणि इकडे ओवी बघा कशी करते, तिला पण खूप आवडले. आणि ती पप्पाला खाऊ देतच नव्हती. सगळं जे काही पप्पा खाईल ना ते बोलत होती मला द्या मला द्या, आणि म्हणून तिला देत होते पप्पा. सो तिला बोलता तर येत नाही, पण तिच्या चेहऱ्यावरच्या इशाऱ्यावरून समजतं पप्पाला तिला काय पाहिजे काय नाही. तर असू द्या. तिकडे गाईज आमचं चायनीज आलेलं आहे आणि आम्ही खाऊन घेतो आता. खरंच खूप भूक लागली होती आणि ओवीच्या फोटोशूट करण्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यानंतर आम्ही आलो आणि तसं चायनीज आम्ही खाल्लं वगैरे आणि तिथलं आमचं सगळं काम संपूर्ण झालं. आणि तरी पण आमच्या मिस्टरचं चालू होतं. त्यांचं झाल्यानंतर आम्ही निघालो आहे घरी. तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला. आणि तुम्हाला जर माझे फोटो बघायचे असतील, ओवीचे फोटो बघायचे असेल, तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी नक्की अपलोड करणार आहे, तर तिथे येऊन नक्की बघा. तर गाईज, भेटूया पुढच्या अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तर असंच प्रेम राहू द्यात. ओके, बाय बाय.